एक महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमध्ये मी जिथे-जिथे डिव्हिडंड म्हटलं आहे, त्याला तुम्ही कृपया करून IDCW असं रीड किंवा कन्सिडर करा. कारण की ॲज पर न्यू सेबी रूल्स तुम्ही त्याला डिव्हिडंड म्हणण्यापेक्षा IDCW म्हणणं जास्त योग्य आहे. IDCW म्हणजे इन्कम डिस्ट्रिब्युशन कम कॅपिटल विड्रॉवल. नमस्कार. आत्तापर्यंत आपण आपले फायर जर्नीमध्ये बऱ्याच स्टेप्स पाहिल्या. आपण पहिल्यांदा पाहिलं की इमर्जन्सी फंड कसा क्रिएट करावा, आपला फर्स्ट पोर्टफोलिओ हा कसा असावा, आपली SIP स्ट्रॅटेजी लॉंग टर्म कशी असावी. आज आपण आपल्या फायरच्याच महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे पॅसिव्ह इन्कम. आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल इन्व्हेस्टर्सच्या मनात खूप गैरसमज आहे. डिव्हिडंड मिळवला म्हणजे जास्त पैसे मिळवले आणि जास्त डिव्हिडंड यील्ड म्हणजे जास्त चांगला शेअर. पण खरंच असं आहे का? चला तर मग आता आपण एका गोष्टीने सुरुवात करूया. अक्षयची गोष्ट. अक्षय हा 30 वर्षाचा IT इंजिनियर आहे. तो नुकताच फायरबद्दल शिकायला लागलेला आहे. एके दिवशी त्याला यूट्यूबवर एक व्हिडिओ दिसतो आणि त्यात लिहिलेलं असतं, महिन्याला 50,000 रुपये पॅसिव्ह इन्कम थ्रू मिळवा, म्हणजेच डिव्हिडंडमधून मिळवा. त्याला वाटतं, अरे हेच तर मला हवं होतं. तो डिव्हिडंड देणारे शेअर्स काही दिवसात शोधू लागतो आणि थोड्याच दिवसात त्याच्या अकाउंटमध्ये 2,500 रुपये क्रेडिट होतात ॲज अ डिव्हिडंड. तो खूप आनंदी होतो. पण जेव्हा तो त्याचा पोर्टफोलिओ चेक करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याचा पोर्टफोलिओ सुद्धा 3,000 रुपयांनी कमी झालेला आहे. मग त्याला प्रश्न पडतो की हा पैसा खरंच आपण कमावला आहे का? चला तर मग जाणून घेऊयात डिव्हिडंड म्हणजे काय. समजा एका कंपनीने ह्या वर्षी 100 कोटी रुपीज ॲज अ प्रॉफिट कमवले आहेत. या कंपनीकडे 2 पर्याय असतात. एक पर्याय म्हणजे हे 100 कोटी ते त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी यूज करू शकतात, किंवा दुसरा पर्याय म्हणजे यातील काही पोर्शन ते त्यांच्या शेअर होल्डर्सला देऊ शकतात. आणि हा जो पोर्शन तो शेअर होल्डर्सला देतात यालाच डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड म्हणजे काही जादूने निर्माण केलेले पैसे नाहीत. डिव्हिडंड म्हणजे हा त्या कंपनीच्या एका प्रॉफिटमधलाच एक भाग आहे. एक सिम्पल एक्झाम्पल, समजा तुमच्याकडे एक छोटंसं दुकान आहे आणि या दुकानातून तुम्ही वर्षाला 1,00,000 रुपये जास्तीचे कमवले आहेत. हे 1,00,000 रुपये तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्ही ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. दोन्ही केसमध्ये हे पैसे तुमचेच आहेत. डिव्हिडंडमध्येही अगदी तसंच होतं. वॉरेन बफेट, वर्ल्ड फेमस इन्व्हेस्टर, यांच्या कंपनीने बरीच वर्ष झाले डिव्हिडंड दिला नाही. का? कारण की त्यांना असं वाटतं, तुम्ही मिळालेला प्रॉफिट जर तुमच्या कंपनीमध्ये रिइन्व्हेस्ट केला तर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज या जास्त असतात आणि तुम्हाला रिटर्न्स हे जास्त मिळू शकतात. म्हणूनच बऱ्याच वेळा डिव्हिडंड न देणारी कंपनी ही तुम्हाला जास्त रिटर्न्स लॉंग टर्ममध्ये देऊ शकते. सो डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय? डिव्हिडंड यील्ड म्हणजे तुम्हाला मिळालेला डिव्हिडंड प्लस शेअरची किंमत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक शेअर विकत घेतला आणि त्या शेअरची किंमत आहे 100 रुपीज. वर्षाअखेर तुम्हाला त्याच्यातून डिव्हिडंड मिळाला 5 रुपये. सो या केसमध्ये डिव्हिडंड यील्ड आहे 5%, म्हणजेच 5%. लोक अनेक वेळा डिव्हिडंड यील्ड बघून शेअरकडे आकर्षित होतात आणि ते तिथेच एका सापळ्यात अडकतात. खरं तर हा एक डिव्हिडंड ट्रॅप असू शकतो. समजा एखाद्या कंपनीचा शेअर 200 रुपये होता आणि तो आता 100 रुपयेवर आला, पण त्या कंपनीने त्यांचा डिव्हिडंड हा तेवढाच ठेवला. त्यामुळे काय होतं, डिव्हिडंड यील्डचे पर्सेंटेज वाढतात आणि लोकांना असं वाटतं, अरे वा, किती छान कंपनी आहे, किती जास्त डिव्हिडंड देते. पण कदाचित ती कंपनी अडचणीत असू शकते. म्हणून फक्त डिव्हिडंड यील्ड पाहून शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू नका. सो प्रश्न असा आहे, फायरसाठी डिव्हिडंड चांगलं की ग्रोथ? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फायरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपलं ध्येय असतं की आपला पोर्टफोलिओ जितक्या लवकर वाढवता येईल तितका वाढवणे. म्हणून ग्रोथ ऑप्शन सुरुवातीला हा जास्त महत्त्वाचा असतो, कारण कंपाऊंडिंगचा हवा तसा वेळ आपल्याला त्यातून मिळतो. ॲक्युम्युलेशन फेज, वय 25 ते 45. या काळात आपलं लक्ष असावं इंडेक्स फंड, फ्लेक्सी कॅप फंड, लार्ज कॅप फंड, SIP आणि कंपाऊंडिंग. डिव्हिडंडवर नसावं. फायरच्या जवळ आल्यानंतर जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ मोठा होतो तेव्हा परिस्थिती बदलते. आता तुम्हाला नियमित कॅश फ्लो हवा असतो आणि इथे तुम्हाला डिव्हिडंड उपयोगी पडू शकतो. पण तरी डिव्हिडंड हा एकमेव पर्याय नाही. तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजेच SWP देखील करू शकता. डिव्हिडंड वर्सेस SWP. डिव्हिडंड हे कंपनी ठरवते किती द्यायचा, पण SWP तुम्ही ठरवता किती काढायचा. डिव्हिडंड हा अनिश्चित असतो, SWP तुमच्या नियंत्रणात असते. म्हणून फायर फॉलोवर्स SWPला अधिक जास्त प्राधान्य देतात. भारतातील डिव्हिडंड टॅक्स. पूर्वी डिव्हिडंडवर वेगळे नियम होते.
आता डिव्हिडंड तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सेबल असतो, म्हणून डिव्हिडंड मिळाला म्हणजे तो पूर्णपणे टॅक्स फ्री नाही, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सो आजचा मुख्य संदेश, डिव्हिडंड हा फ्री पैसा नाही, डिव्हिडंड हा तुमच्याच प्रॉफिटमधील दिलेला एक भाग आहे. जास्त डिव्हिडंड यील्ड म्हणजे जास्त चांगली गुंतवणूक असं नाही. फायरच्या प्रवासात सुरुवातीला ग्रोथ महत्त्वाची असते आणि नंतर आपण कॅश फ्लोवर लक्ष देऊ शकतो. म्हणून डिव्हिडंड समजून घेणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्या मागे पळणं सुरुवातीला तेवढं गरजेचं नाही. तरीही रिस्क फ्री इन्व्हेस्टरसाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण असे काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स पाहणार आहोत ज्यातून तुम्हाला हिस्टॉरिकली खूप चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत आणि तुम्ही तुमच्या फायर जर्नीसाठी या म्युच्युअल फंड्सचा नक्कीच विचार करू शकता. आणि लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला नक्की एकदा कन्सल्ट करा. हे व्हिडिओज फक्त माहिती देण्यासाठी आहेत, तर मी इथे कुठलाही इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला सल्ला देत नाहीये.